मागच्या पार्टमध्ये पाहिलंच तुम्ही निराने काय पराक्रम केलाय. खाली जात असताना तिथे देवीचं मंदिर होतं. दर्शन घेतलं आणि तिथेच एक मामा हार्मोनियम वाजवत होते. ते ऐकावं म्हणलं. मामाची माहिती काढल्यावर कळलं की नवरात्रीमध्ये मामा 9 दिवस ह्या मंदिर सोडून कुठेच जात नाही. त्यांच्या घरीही जात नाहीत. पोरं बसली गप्पा मारत. मामाने पण सुरू केलं सांगायला किस्से. हळूहळू वैसून दगड फेरा पुढे टाकून दगड साव उडाला का नाही. गावचा लेवल बांध झाले ते आता दिवसानं धरण गावचा लेवलला 1 नंबरला कोयना, 2 नंबरला मुळशी, 3 नंबरला बांगशेत. मी नाही गेले ते 50 रुपये त्या टायमाला. आता 25 लाख रुपये 14,000 एकर जमिनी आमच्या गावामध्ये इथं माटी हलवाने घेतली. आता 14,000 एकर. चला म्हणलं भावांनो, अजून आपल्याला रूम गाठायचे. पायथ्याला आल्यावर बघितलं की आपण किती वर गेलो होतो. गाडीजवळ आल्यावर आम्हाला दिसला एक हापसा. इथे हातपाय धुवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत पहावं तिथं थांबावं वाटत होतं. आता हे खास दाखवायसाठी तुम्हाला थांबलोय. ओळखलं का यांना? ओळखलं नसेल तर मी फोटो टाकता जाऊ. चहा मोस्ट इम्पॉर्टंट. मुळशीमध्ये आल्यावर आज दसरा असल्यामुळे तिघांच्या गाड्या धुण्यासाठी लावल्या. रूमवर पोहोचल्यावर सगळ्यात आधी 3 गाड्यांची पूजा केली आणि प्रसाद खाल्ला. अशा प्रकारे आपली घनगड सिरीज येथे होते समाप्त. भेटू पुढच्या सिरीज मध्ये.